आपण सेमी फायनलचा हा मॅच पाहतोय। यानंतर आपल्याला फायनल मॅच देखील पाहायला मिळेल। पाही संघ इथे उपस्थित झालाय जो कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पोहोचलाय। आडव्या बॅटना इथे फटका खेळला गेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याला बीट करून हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावन करता। उमेश दादांचं आगमन झाले, त्यांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत। इथे केवल याने खूप चांगली सुरुवात केली। पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, स्ट्राइक रोटेट झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार इथे ठोकले गेलेत। प्रेक्षकांना एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत। एक काटेकी टक्कर या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल। हा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। डॉट बॉल येतोय, चेंडू टाकून झालेत 4 धावा लागल्यात 9। ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळलाय, अपील इथे झालेली आहे। इथे अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे। बॅट आपण पाहतोय खिलपट्टीवर लागली असावी किंवा त्या शूजला लागली असावी। धावसंख्या पाहतोय आपण 9 धावा 9 रन्स 2 चौकार राहिल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव देखील आलेत। ऑन साइडला धमाका, वडा शॉट, चेंडू सरळ निघून जातो या मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता। तर पहिलं षटक हे समाप्त झालंय। सुरुवात खूप चांगली झाली होती, मात्र शेवट आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून चांगलं झालेलं आहे। धावसंख्या 15 धावा या धावफलकावरती लागल्या जातात। पॉवर प्लेच्या षटकामध्ये या 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय। 2 सलामीवीर आपण पाहतोय, समीर आणि केवल 14 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय, तर समीर 1 या धावसंख्येवरती खेळतोय। दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय। प्रसाद याचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताळला गेलाय। पंचांनी दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल। एक्स्ट्रा रन आलेली आहे। धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत। प्रसाद याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू त्याने एक्स्ट्रा हाताळलाय।
एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवलेली आहे. 16 धावा. कमबॅक, खूप चांगला कमबॅक. हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या बाहेर हाताला होता. अत्र लेंथ लाईन खूप चांगली. आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण पाहतोय हा निर्णय सध्या तरी या बॅटिंग करण्याच्या टीमच्या बाजूने लागलेला आहे. आजच्या दिवसातील हायस्कोर आपण जर बघितला तर मालजीपाडा संघाच्या नावावरती आहे. 47 धावा बनवल्या होत्या त्यांनी. फुलटॉस चेंडू ऑन साईडला, इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, थोडासा मिसफील्ड झाला, त्याचा फायदा देखील उचलला गेलाय. 2 धावा जलद गतीने ते पळून पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हवेचा वेग आपण पाहतोय थोडासा वाढताना दिसतोय. अगोदर थोडासा मंदावला गेला होता, थोडासा वाढला गेलाय. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मात्र सेफ फटका म्हणावा लागेल कारण क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे. कारण क्षेत्ररक्षक पाहतोय पण बाउंड्री लाईन वरती आहेत धावा रोखण्यासाठी. फक्त एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या 19 धावसंख्येवरती 3 चेंडू टाकून झालेत. या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम इथे करतोय गोलंदाज प्रसाद. डेड बॉलचा इशारा इथे दिला गेलाय. राईट आर्म होतं. विकेटचा मारा करत असताना चेंडू बॅटचा एज लागलाय. चेंडू तो बॅकवर्ड पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव. बघा पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आला होता. मात्र या षटकामध्ये फक्त सिंगलने डबल धावा येत आहेत. मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. जे 2 सलामीवीर आहेत त्यांना पूर्णपणे रोखलं गेलंय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, खूपच बाहेर हाताळलाय. प्रसन्न भोईर आपण पाहतोय जे आपले ऑफिशियल आहेत त्यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा इथे आलेला आहे. व्हाईट बॉल. या षटकामध्ये हा दुसरा व्हाईट बॉल हाताळलाय गोलंदाज प्रसाद याने. दुर्गास मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क काही झालेला नाहीये. हलकासा संपर्क झाला होता. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. दुर्गास मारण्याचा प्रयत्न इथे देखील झाला होता, मात्र प्रयत्नांना साथ मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या सिंगलने पुढे चाललेली आहे 22. पहिल्या षटकात 15 आल्या होत्या, आतापर्यंत 7 आल्यात. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू, इथे देखील सिंगल धाव मिळेल. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं षटक इथे हाताळला गेलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात 15 आल्या होत्या, या षटकात 8 धावा आल्यात. तर तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनेश. चार ओव्हरचा आपण हा मॅच पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये प्राचारण केलंय ते म्हणजे दिनेश या गोलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू निर्धावच्या सुरुवात हाताला गेलाय. निर्धाव डॉट बॉल आलाय. आपण हा सेमीफायनलचा मॅच पाहतोय. जे प्रेक्षक उशिराने इथे पोहोचलेत आणि जे प्रेक्षकांनी उशिराने युट्यूब ओपन केलंय त्यांच्या माहितीसाठी, जय महाकाल मालजीपाडा आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी
अशा दोन संघादरम्यान आपण सेमीफायनलचा मॅच पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे आता लागेल आहे. धाव चेंडूची सांगता, खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 23, पूर्णपणे रोख लावलेली आहे धावसंख्येला. केवलसाठी आणखीन एक चांगला चेंडू षडंपूल करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज केवल हा बाद होतोय. देखील त्याने गमावलाय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकात चेंडू टाकून झालेत 3. ऑन साईडला फटका देखील गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. खूप चांगला कमबॅक आपण पाहतो की पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज दिनेश याने. थुरकस मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 25. चला पाहूया पंचांचा इशारा इथे काय असेल तर. चला हा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय.
फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी असेल तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 8 आणि तिसऱ्या षटकात 3. इथे आपल्याला उतरता क्रम दिसतोय स्कोर कार्ड वरती. मितेश आलाय आणि मितेशाचं स्वागत मोठ्या फटक्याने गेलाय, ठोकलाय षटकार, 6 धावा. तर हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती ह्या लागले जात आहेत. समीर आपण पाहतोय जो सलामीचा बॅटर आहे, तो त्याची संधी शोधतोय. त्याला संधी मिळाली, त्याचं सोनं देखील त्याने केलंय. पहिल्याच बॉलवरती एक धमाकेदार षटकार त्याने ठोकलाय मितेश. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, बॅकफुट वर जाऊन हा चेंडू इथे खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दिनेश शाहिद इकडे फक्त एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राइक इथे ठेवतोय दीपू. धावसंख्या 33. डबल 3 आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल या इनिंग मध्ये. आपण हा सेमीफायनलचा मॅच पाहतोय. जो संघ जिंकेल डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. दीपू याच्या बॅट मधून चेंडू हवाई सफर करतोय. बिग शॉट, षटकार, 6 धावा.
मी तर म्हणेन, कारण खूप चांगली बॉलिंग राहिली होती. मात्र या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. दीपू करता हा चेंडू खूप चांगल्या प्रकारे इथे हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. षटक संपलंय चौथं. 42 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि या 43 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 43 धावा या मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. बेचाळीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 43 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 43 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आपण पाहतोय जरीमरी स्पोर्ट्स पाये या संघाचं आगमन झालेलं आहे आणि ते वाट बघतायत की फायनल मध्ये आपल्यासमोर कुठला संघ येईल. सकाळच्या सत्रामध्ये आपण जरीमरी स्पोर्ट्स पाय बी हा संघ बघितला होता. परफॉर्मन्स खूप खराब राहिला होता त्यांचा. ए या संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला कालच्या दिवसामध्ये.
चला बॉलरचं नाव कळवायचं आहे. राजू बॉलरचं नाव सांगायचं आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाज केवल केवल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पंचांचा इशारा तो स्ट्राइक वरती असेल प्रताप, ना स्ट्राइक एंड वरती प्रकाश. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. राजू चेंडूच्या खाली, कुठली चूक होत नाहीये. फलंदाज बाद होतोय. प्रताप भोईर याची खेळी ही संपुष्टात आलेली आहे. पहिल्याच बॉल वरती बिग ब्लो. विकेट पहिल्याच बॉल वरती सफलता. 43 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि एक महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय, प्रताप भोईर. तर नव्याने बॅटर इन झालाय तो म्हणजे भूमित. मागच्या मॅच मध्ये प्रकाशाने खूप चांगली बॅटिंग केली होती. तो प्रकाश आपण नास ट्रॅक एंड वरती पाहतोय. सध्या तरी केवल बॉलिंग ट्रॅक वरती, ज्यांनी बॅटिंग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला. 16 धावा त्याने बनवल्या आणि आता बॉलिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स देतोय. चेंडू देखील हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. भूमित बॅक टू द डग आउट. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. नितेश. न्यू बॅटर हा इन झालेला आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. प्रताप, भूमित. नवीन फलंदाज नितेश. हॅट्रिक बॉल असेल. गोलंदाज केवल. स्लोअर 1. हॅट्रिकची संधी. चेंडूखाली शतरक्षक आणि हॅट्रिक पूर्ण. या स्पर्धेची ही दुसरी हॅट्रिक इथे पूर्ण झालाय.
निलेश आलाय आणि निलेशने ठोकलाय षटकार. 3 विकेट गेले असले तरी निलेश जो आपला स्वाभाविक खेळ आहे, नॅचरल जो खेळ आहे तो ते खेळत असताना षटकाराने त्याने आपला अकाउंट ओपन केलाय. 6 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. हा उचली घेणारा चेंडू बीट करून जातो या निलेश या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची इथे सांगता झालेली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स आल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि हा 5वा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या 6. पुन्हा एकदा उचली घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव हाताळले गेलेत. षटकाची समाप्ती. पहिले षटक हे समाप्त झालंय. धावा लागल्यात 6. 3 गडी बाद 6 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. आकाश जाधव दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज झालेला आहे. राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करण्यासाठी तो सज्ज झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 6. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 37 धावींची गरज आहे. चेंडू साईडला इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या 7 या धावसंख्येवरती 7 रन्स आपण पाहतोय. 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 17 चेंडूंमध्ये हा मॅच जिंकण्यासाठी अजूनही 36 धाव्यांची गरज आहे. ते 12ची सरासरी राखावी लागेल हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू खूप चांगल्या प्रकारे ते हाताळला गेला. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. आकाश जाधव याने निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आकाश जाधव आपण पाहतोय खूप चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आलेली आहे आणि दुसरा चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात आलाय. हे षटक फार निर्णायक ठरणार आहे या मॅच मध्ये. ऑन साईडला फटका केलाय. पंचांनी नो चेंडूचा इशारा दिलाय. नो बॉल. गोलंदाजाने इथे कदाचित ओव्हरस्टेप केलाय आणि इथे 3 धावा या पलून पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा चेंडू नो म्हणजे या 4 धावा असतील. त्या अगोदरच म्हटलं की हे षटक फार निर्णायक ठरणार आहे. हे षटक नक्कीच सांगून जाईल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. आणि या एक्स्ट्रा चेंडू आलाय आणि या एक्स्ट्रा चेंडूने थोडासा मोमेंटम मिळालाय टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाला. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. धावसंख्या पाहतो आपण 11 धावा
या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी, पॅटचा हेज लागलं होतं. झेल जरी पकडला असता तरी विकेट मिळाली नसती, कारण फ्री हिटचा हा चेंडू होता. धावसंख्या 11, चेंडू टाकून झालेत. चेंडू जर बघला तर नक्कीच शोल्डरवरती हा चेंडू, खांद्यावरती चेंडू लागून गेला होता. एक क्षण असं वाटलं की हा चेंडू बॅटला लागलाय की काय. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 32 धावींची गरज. ऑन साईडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू पडेल. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, दुसरी धाव कंप्लीट होऊ शकली असती, मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने 12 या धावसंख्येवरती 12 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. आकाश जाधव या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली. एक नो चेंडू हाताला, मात्र तरी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. चेंडू ऑन साइडला घेऊन काढाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स फील्ड केले. धावचीची संधी, धावचीच्या स्वरूपात निलेश हा फलंदाज बाद झालाय. विकेट डाऊन. निलेश हा बाद झालाय. डब्याने बॅटर प्रसाद हा इन झालाय. या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. अजूनही एक चेंडू बाकी असेल. अजूनही आपण पाहतोय 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 13 चेंडूमध्ये 30 धावेंची गरज आहे. 13 चेंडू आणि 30 धावा हा मॅच जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आकाश जाधव यांनी खूप चांगली बॉलिंग केली, चांगला कमबॅक या षटकामध्ये. अजूनही 30 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. हा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विशाल पाटील. चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. धावसंख्या सिंगलने 14 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 29 धावींची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 29 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या असतील.
विशाल आल्या बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 29 धावींची गरज आहे. 12-29 हे समीकरण. पहिला चेंडू इथे वाईड हाताला गेलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. पहिला चेंडू हा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. धावसंख्या 15. 28 धावींची अजूनही आवश्यकता हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू वाईट बॉल इथे नक्कीच दर्शवला गेलाय. पंच तिकडे मला वाटते हवेनी बेल्स खाली पडली असावी, तिकडे पण बघायचं आहे. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. मात्र पंचांनी इकडे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आपण पाहतो की कारण गोलंदाज थोडासा मध्ये आला होता, पंचांना दिसलं नसावं, तेच कारण पंचांनी चला पाहूया. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. अतुल तंगडी हे आमचे तिसरे पंच आहेत. चला पाहूया, एक चांगला निर्णय इथे दिला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. चला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे, कारण घड्याळात 5:40 झालेत. अजून एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. चला व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल आणि बेल्स आपण पाहतोय ती हवेने खाली पडलेली आहे, तर हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या 16 धावा. 16 रन्स आपण पाहतोय. 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे वाईड हाताला गेलाय.
बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड हाताळले. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. अवलेसचा क्लीन बोल्ड केलाय, फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन झालेले आणि मॅच इथे टर्न होताना दिसतोय. अगोदर आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ थोडासा पुढे येताना दिसत होता, मात्र 2 चेंडू थोडेसे इल्लीगल हाताळले होते. गोलंदाज विशाल याने त्यानंतर एक महत्वाचा गडी इथे बाद झाला आणि पुन्हा एकदा मॅच टर्न होताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू बाकी आहेत आणि धावांची किती गरज असेल तर 27 धावांची अजूनही आवश्यकता. चला स्पीडअप करायचं आहे, थोडीशी घाई करा. विशाल पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. खूप चांगला चेंडू, थोडासा स्विंग, थोडीशी फिरकी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. बोटांची जादू दाखवताना दिसतो या विशाल पाटील हा गोलंदाज. 27 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू बाकी आहेत 10 चेंडू आणि 27 धावा. बॉलर बॅक ड्राईव्ह, आणखीन एक चेंडू आणि धावच्या स्वरूपात आलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. बघा खूप चांगली बॉलिंग. या षटकामध्ये जर धावा जर आल्या नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये टिवरी संघ अडचणीमध्ये येताना दिसेल. सध्या तरी अडचणी वाढल्यात. पुन्हा एकदा सरळ बॅट फटका खेळला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथं केलं गेलंय. आणखीन एक डॉट बॉल, सॉरी एक धाव आलेली आहे या चेंडूवरती. या अगोदर चेंडू डॉट बॉल होता. सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या 17. 43 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती लागत. अजूनही 26 धावांची आवश्यकता हा मॅच जिंकण्यासाठी. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेला. पंचांनी दर्शवले हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, तिसरा वाईड चेंडू या षटकामध्ये हाताळलाय गोलंदाजाने. धावसंख्या 18. 18 रन्स, 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अवलेस आणखीन एक वाईड बॉल आणि वाईड वरती आलेला हा चौकार पंजा खोललाय. बॉल वरती आलेला चौकार. धावसंख्या आता वेग पकडते. 23. आता मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. हा चेंडू ऑफ साइडला, खूप चांगला स्ट्रोक. या चेंडूवरती किती धावा तर 6 धावा. निर्णायक षटक. शेवटच्या बॉल वरती हा षटकार आलाय.
धावसंख्या मला वाटते अजून एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये, अजून एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 9 चेंडू टाकल्यात गोलंदाज विशाल याने. धावसंख्या 29. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता अजूनही. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये. इकडे देखील गोलंदाज कमबॅक करू शकतो. हा चेंडूवर निर्धाव किंवा ह्या चेंडूवरती जर विकेट जर आली तर मालजीपाडा संघाचं कमबॅक होऊ शकतं. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 7-14 हे समीकरण. धावसंख्या पण पाहतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे केला, मात्र शतरक्षक आहे तिकडे. खूप चांगला झेल. बघा या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका फसला गेला आणि एक चांगला झेल तिकडे पकडलाय. तर षटक संपले. तिसरे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. सध्या आपण पाहतोय जरीमरी स्पोर्ट्स पाय हा संघ तिकडे वाट बघतोय की फायनल मध्ये कुठला संघ येईल त्यांच्या समोर. चल पाहूया शेवटचा षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज ते वापरला जाईल. पूर्ण जिम्मेदारी त्याच्यावरती सोपवली जाईल. तर बॉलरचं नाव सांगायचं आहे विनोद. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी विनोद वरती इथे कामगिरी सोपवली गेलाय, जिम्मेदारी सोपवलाय. 14 धावा रोखण्याची. 6 चेंडू आणि 14 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सूरज आणि दिनेश स्ट्राइक वरती पाहतो आपण सूरज याला, तर ना स्ट्राइक एंड वरती दिनेश. ऑफसाइडला इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये विशाल. 2 धावा इथे पळून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे आपण पाहतोय दिनेश धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. यस नो वेट याचा कुठल्या प्रकारे कॉम्बिनेशन जुळलेला नाही आहे. फलंदाज बाद. नव्याने बॅट्समन सुमित हा इन झालाय. ना स्ट्राइक एंड वरती असेल. आतापर्यंत विकेटचा जर आपण विचार केला तर 7 गडी हे बाद झालेत. सूरज आपण पाहतो स्ट्राइक वरती. ना स्ट्राइक एंड वरती सुमित.
पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा विशाल येतोय तिकडे. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावांनी धावसंख्या 33 या धावसंख्येवरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा थोडासा टाईट झालाय, मॅच बनवलाय विनोद याने. आपल्या होता पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. चेंडू तो स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, फेकी खराब, फेकी इथे खराब झाली, त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा या पूर्ण झाल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 चेंडू अद्याप बाकी आहेत आणि या 3 चेंडू मध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 3-8 हे समीकरण. पाहूया सेमीफायनलचा आपण हा मॅच पाहतोय. जो संघ जिंकेल डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल, पाय संघासमोर 2 हात करेल. फायनल मॅच मध्ये स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल, कारण फायनल मॅच देखील आपल्याला 4 षटकांचा खेळायचा आहे. हा चेंडू खूप चांगला हाताळला गेला, ब्लॉक हॉल मध्ये आहे चेंडू. थोडासा मॅच इथे टर्न होताना दिसतो या मालजीपाडा संघाच्या बाजूने. 2 चेंडू 8 धावा. मॅच अजूनही संपलेला नाहीये, अजूनही मॅच इथे टाईट दिसतोय, कारण जो बॅट्समन चांगली लय मध्ये आहे सूरज, तो स्ट्राइक वरती आहे. 2 चेंडू 8 धावा. या चेंडूवरती धावा येणं फार गरजेचं आहे. मात्र हा चेंडू देखील येतो या निर्धाव. आता फक्त 1 चेंडू बाकी राहिलाय आणि एका चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. बघा अजूनही मॅच संपलेला नाहीये, अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि 1 चेंडू आहे म्हणजे काही होऊ शकतं. इथे चमत्कार देखील होऊ शकतो. आपण भरपूर वेळेला बघितलंय की 1 चेंडू मध्ये 8 धावा असताना गोलंदाजाने चमत्कार केलाय. या सीझन मध्ये आपण बघितलं की कॉमेंट्री करत असताना एका चेंडू मध्ये 9 धावा देखील झाल्यात, एका चेंडू मध्ये 11 धावा देखील झाल्यात. हे काही नवल नाहीये. पाहूया 1 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. पायी संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. पाहूया 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. काहीतरी चमत्कार इथे होऊ शकतो, काहीतरी चमत्कार. स्पीडअप करायचं आहे, थोडीशी घाई करा. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप चांगल्या प्रकारे इथे हाताळला गेलाय आणि हा चेंडू देखील येतो निर्धाव, डॉट बॉल. आणि अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलाय जय महाकाल मालजीपाडा या टीमनं. तर हार्ड लक